आणि आता एक चिठ्ठी काढायची आहे. ये बाबू, एक चिठ्ठी काढून दे मला. छान शोधून खालची काढली. हा, अभिनंदन. हे घ्या. नाव आहे विमल जोशी. तुम्ही या. अरे वा. नाव सांगा. विमल सूर्यकांत जोशी. कुठे राहता तुम्ही? आनंद भवन मध्ये. कितवा मजला? ग्राउंड फ्लोर. तळ मजला? त्या विंगला, बी विंगला. बरं केलं तिथले इथे जमावलं. घरी कोण कोण असतं? आम्ही दोघं. दोघे जण. कुठे आहेत ते? आहेत ना. बोलवा ना मग त्यांना. त्यांनी मला चिठ्ठी टाकायला नाही सांगितलं होतं. थांबा थांबा. हा, एक मिनिट. इथे उभे राहा. नाही, उचलू नका, उभे राहा. बरं मला सांगा, तुम्ही आल्याबरोबर असं का म्हणालात? असं म्हणालो म्हणजे मला आता माझं वय आहे 75च्या वरती आहे, त्याच्यामुळे शंका होती मला उचलू की नाही. म्हणजे मला वाटलं तिला नंबर लागला म्हणून आहे. म्हणजे आल्याबरोबर म्हणाले मला काय उचलता येणार नाही. आता दोघांनाही शुभेच्छा देऊया, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. आणि या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघूया. खेळ आपल्या समोर होणार आहे. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार आहेत. मधोमध पिवळ्या रंगाची एक प्लेट ठेवलेली आहे, डिश आहे, आणि बाजूला गुलाबी रंगाच्या आहेत. पिवळ्या रंगामध्ये जाऊन जर तो स्माइली चेंडू थांबला तर 2 गुण मिळणार, आणि बाकीच्या गुलाबी रंगामध्ये जाऊन थांबला तर 1 गुण मिळणार. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया काय होणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. इथून तो स्माइली चेंडू टाकायचा आणि जाऊन थांबला पाहिजे. एक, दोन. 5 संधी झाल्या, गुणसंख्या 2. आता 5 संधी तुमच्यासाठी. एक, 5 संधी झालेल्या आहेत. आईंची गुणसंख्या 2 आणि या माऊलीची गुणसंख्या 1. पुढच्या 5 संधी मध्ये काय होणार? निर्णायक क्षण आत्ता. 3, 4, गुणसंख्या आहे 4 आणि तुमच्याकडे आता संधी आहेत 5 आणि आतापर्यंत गुणसंख्या आहे 1. बघूया काय होणार. काही होऊ शकतं या खेळात. दोन. आता बरोबरीसाठी 2 गुणांची आवश्यकता. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. काका, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कडव वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. काका आले. आधी काकांनी सांगितलं होतं चिठ्ठी टाकूच नकोस. चिठ्ठीत नाव जाहीर झाल्यानंतर आल्याबरोबर काका म्हणाले आता मी काय उचलणार नाही. खेळाला सुरुवात झाली आणि जोशी आईंनी शेवटच्या क्षणी आजचा हा खेळ जिंकला. खेळ जिंकल्याबरोबर मात्र काकांनी हातातली भेटवस्तू सुद्धा शेजारी दिली. आता काय होणार या भागात? याहीपेक्षा दोघांचं प्रेम, दोघांचा एकमेकांबद्दल असलेला आदर हा महत्त्वाचा. आणि त्याचबरोबर आजच्या खेळात जे काही झालं त्याचे आपण सगळेजण साक्षीदार. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जोशी आई, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. आई अभिनंदन. दोघांनाही नमस्कार कर.